आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अल नागाह 3 हा संयुक्त लष्करी युद्ध सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत व ओमान. भारत व ओमान या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात येणारा हा अल नागाह 3 हा संयुक्त लष्करी सराव असून हा 12 मार्च ते 25 मार्च 2019 या कालावधीमध्ये ओमान या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. हा तिसरा आहे. अल नागाह 3 हा तिसरा युद्ध सराव आहे. म्हणजे अल नागा हा पहिला जो होता तो जानेवारी 2015 मध्ये ओमान या देशामध्ये आयोजित केला होता. त्यानंतर अल नागा हा 2 म्हणजे दुसरा या युद्ध सरावाचं दुसरं संस्करण ते भारतामध्ये मार्च 2017 मध्ये आयोजित केलं होतं. आणि आता हा अल नागा 3 हा जो आहे तो 12 मार्च ते 25 मार्च 2019 या कालावधीमध्ये ओमान या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. हा ओमानसोबत केलेला आहे. मॅपमध्ये बघा, हे आहे ओमान. ओमान हा एक अरब देश असून याची राजधानी मस्कट ही या ओमानची राजधानी आहे. ओमानचे सध्याचे प्रेसिडेंट किंवा PM आहेत कबूस बिन सईद अल सईद आणि ओमानची करन्सी आहे रियाल. पुढचा प्रश्न, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या निवडक भाषणांच्या संग्रहाचे लोकार्पण नुकतेच खालीलपैकी कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अरुण जेटली. भारताचे वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते या सबका साथ सबका विकास या नरेंद्र मोदी यांच्या निवडक भाषणांच्या संग्रहाचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, प्रियंका दुबे या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पत्रकारिता. इमेजमध्ये बघा, हे आहेत प्रियंका दुबे आणि या पत्रकारिता या क्षेत्राशी संबंधित आहेत. हा प्रश्न आपण इथे घेतला कारण प्रियंका दुबे यांना नुकताच 2018चा चमेली देवी जैन पुरस्कार प्राप्त झालेला आहे. चमेली देवी जैन पुरस्कार हा भारतीय महिला पत्रकारांना देण्यात येणारा एक सर्वोच्च पुरस्कार आहे भारतातला आणि हा 2018चा चमेली देवी जैन पुरस्कार नुकताच प्रियंका दुबे यांना जाहीर झालेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पत्रकारिता. प्रियंका दुबे या पत्रकारिता या क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजे WHOच्या मुख्य शास्त्रज्ञ म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सौम्या स्वामीनाथन. सौम्या स्वामीनाथन, इमेजमध्ये बघा, हे आहेत सौम्या स्वामीनाथन. या MS स्वामीनाथन ज्यांना भारतीय हरित क्रांतीचे जनक असं संबोधलं जातं, या MS स्वामीनाथनच्या कन्या आहेत सौम्या स्वामीनाथन आणि या सौम्या स्वामीनाथनची नुकतीच WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मुख्य शास्त्रज्ञपदी चीफ सायंटिस्टपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. इथे WHOचा उल्लेख आलेला आहे. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. याची स्थापना 7 एप्रिल 1948 या दिवशी झालेली असून या WHOचं मुख्यालय आहे जिनिव्हा, जे आहे स्वित्झर्लंड येथे. आणि आपला जो मूळ प्रश्न आहे, WHOच्या चीफ सायंटिस्टपदी नुकतीच सौम्या स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, धरणांचे पुनर्वसन व सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणासोबत नुकताच $137 मिलियन कर्जाबाबतचा करार केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जागतिक बँक. धरणांचं पुनर्वसन व सुधारणा करण्यासाठी म्हणजेच भारतामधील कर्नाटक, केरळ, ओडिसा आणि तामिळनाडू या राज्यामधील धरणांचं पुनर्वसन व सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने नुकताच जागतिक बँकेसोबत $137 मिलियन कर्जाचा करार केलेला आहे. हा करार जागतिक बँकेसोबत केलेला आहे. आपण जागतिक बँकेबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. जागतिक बँकेलाच इंग्लिशमध्ये वर्ल्ड बँक असं म्हटलं जातं. ही जी जागतिक बँक आहे ती आंतरराष्ट्रीय वित्त व पतपुरवठा करणारी एक महत्त्वाची संस्था असून हिची स्थापना 1945 या वर्षी झालेली आहे. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC आणि या जागतिक बँकेचा मोटो किंवा उद्देश आहे वर्किंग फॉर अ वर्ल्ड फ्री ऑफ पॉवर्टी. आणि या जागतिक बँकेसोबत भारताने भारतातील धरणांचं पुनर्वसन व सुधारणा करण्याच्या उद्देशाने $137 मिलियन कर्जाबाबतचा करार केलेला आहे. पुढचा प्रश्न, स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या शहराला सर्वाधिक स्वच्छ राजधानी शहराचा पुरस्कार मिळाला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भोपाळ. स्वच्छ सर्वेक्षण 2019चे निकाल नुकतेच भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जाहीर केलेले आहेत आणि या पुरस्कारांतर्गत देशातील सर्वाधिक स्वच्छ राजधानी शहराचा पुरस्कार नुकताच मध्य प्रदेशच्या भोपाळ या शहराला मिळालेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भोपाळ.
आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, भारतीय हवाई दलाचे धाडसी पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्यकथेचा समावेश शालेय पाठ्यपुस्तकात करण्याचा निर्णय नुकताच खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजस्थान. राजस्थान सरकारने त्यांच्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये भारताचे धाडसी पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्यकथेचा समावेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजस्थान. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या शहराला देशातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे? प्रश्न पुन्हा एकदा, स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या शहराला देशातील सर्वाधिक स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे? पर्याय आहेत बंगळुरू, भोपाळ, इंदूर आणि दिल्ली. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.